सुंदरते ध्यान बोटे बेटे बरे कटा बरे बोनिया कटा बरे बोनिया कटा बरे बोनिया
मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाच तो नारद जान नाम तितिक्षुतया चेचर माझे ने धर्म जितविला हा हा चिवडी ते शिवाजी संभाजी जान नवारी कावतरला जयाची कुळी तया छत्रपती चरण कमळे साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरि जय जय
रूप पाहता लोचनी जय हो महाराज रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखदाने चला टाकरी पकवाजा हो साधनी सुखदाने हो साधनी सुखदाने हो साधनी सुखदाने हो साधनी तो हवितल परवा तो हमारा बरवा तो हवितल परवा तो हमारा बरवा सुख धारे हो साधनी सुख धारे सुख धारे हो साधनी सुख धारे हो साधनी तो हवितल परवा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची जय हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी 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 बहुत सुकृताची जोडी
जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम जय राम हरि जय राम जय जय राम जय जय राम। एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर गेला राज चाले आईचा लावणी मृदुंग कृती टाळ घोष लावणी मृदुंग कृती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडी मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर गेला राज्य भार चाले आईचा कामणे महापातके पतित कामणे महापातके पतित होती जीवना मुक्त हेळा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतर गेला राज्य भार चाले आईचा बसलेले ठोबा वाजला पाहिजे ठोबा 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 वाजला पाहिजे हाताने ठोबा टाळकरी ठोबा वाजला पाहिजे ठोबा पकवाजे ठोबा नुसता ठोबा 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 वाजला पाहिजे ठोबा ठोबा वाजला पाहिजे ठोबा सगळे ठोबा 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 आला काय
टाळी वाजवा टाळी टाळी बसलेले वा वा जोरात वाजवा जोरात खचून वा वा टाळकरी टाळ जोरात टाळ वाजवा जोरात वा रे वा पकवान वा क्या बात है बसलेले टाळी 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 वा रे वा टाळ 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 पकवान टाळी 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 टाळ पकवान वाजवा ठोबा 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 हा हा वा 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 देव ठोबा 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता अनेकाचे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवरीने मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका पातके पतीत होती जीवन मुक्त मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राजभार चाले ऐसा विठ्ठला विठ्ठला
कुंडली कवटार विठ्ठल बसलेले तुकाराम बसलेले पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोल बजरंग बली की प्रभु रामचंद्र भगवान की हर 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 विठ्ठल ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकार दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोमदेवा निवृत्ती उदारा सोमदेवा नमो ज्ञानेश्वरा त्रिभुवन
आद्यात्रय जननी देवाचे आद्यात्रय जननी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेद मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संता या वारकरी संता या वारकरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिं यत्कृपातं वंदे परमानंद माधवम परमानंद माधवम हे दुःखभांजन मारुतिनांजन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार 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 चलो आइए जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आइए जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकापै काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्या कार्यानिमित्त तुम्ही आम्ही जमलो ते कार्यकारण तुम्हाला सांगायची गरज नाही सालाबाद प्रमाणे चालत असलेला तुमचा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बरोबर पारायणच आहे ना बसलेले ज्या विश्वाच्या मालकाची तुम्ही आतुरतेनं 8 दिवस वाट बघताय बरोबर ना त्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त भव्य दिव्य चालू असलेला 7 दिवसाचा 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजची पहिल्या दिवसाची माझ्याकडे कीर्तनरूपी सेवा आली गोड असं नियोजन आहे दादा एवढ्या पावसाळ्यात कोण एवढं मंडप घालतं आणि एवढं कोण करतं नियोजन कुणाला देवाचं पडलंय आपल्या परपंचाचं सगळ्याला आपापल्याला पडलंय आणि देवाचं कुणाला पडलंय पण खऱ्या अर्थानं परमार्थाची तेवढी गावात आवड असावी लागते आणि ज्या दिवशी आवड असते त्या दिवशी देवाकडे जायला सवड सुद्धा निघते गाड्या पण आवड असावी नाही तुमची आवड मी सांगून तुम्ही ऐकून तुमची आवड म्हणजे तुमची बायका पोरं घरदार पैसा का या नावे तुम्हाला सुख दुसरीकडे कुठं दिसत नाही गड्या
पण एक सांगून जातो, ऐकून जा. ज्या भगवान परमात्म्याचा तुम्ही गोड असा सण साजरा करताना, तो ऐरा गायरा नाही गड्या, ऐरा गायरा नाही. त्याची श्रीमंती जर बघायला गेली तर खूप मोठी श्रीमंती होती. आता तुम्ही काल्याच्या दिवशी, आदल्या दिवशी, जागरा दिवशी नक्की त्यांचा जन्मकाळ ऐकणार आहे. पण थोडासा खऱ्या अर्थानं अभंगाचा परिचय देण्यापूर्वी ज्या कारणानिमित्त कीर्तन आहे त्याचा थोडासा परिचय तुम्हाला देऊन जातो. त्या भगवान परमात्म्याच्या अष्टमी निमित्त हा भव्य दिव्य चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. वर्ष किती आहे मला सांगा भाऊ बसलेले सप्त्याचं? 37. म्हणजे माझ्या वयापेक्षा तुमचा सप्ताह कमीत कमी 13 वर्षानं मोठा आहे. किती वर्षानं? माझ्या वयापेक्षा म्हणतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगा एवढा मोठा कीर्तनकार नाही. बरं नाही तर नाही, ऐका नसू द्या, पण ऐकून जा. तुमचं एक लेकरू म्हणून कमीत कमी राहिलेले 1 तास माझा ऐकायला शिका. कदाचित कोणाच्या रूपात कोण येईल आणि कोण चांगलं सांगून जाईल हे सांगू शकत नाही. रस्त्यानं जरी भिकारा चालला आणि रुपया मागितला तर कदाचित देत जा, कारण सांगून जातो, ऐकून जा. कदाचित देवाच्या रूपाने बी भिकारी आला असेल. जर देवानं परीक्षा घेतली तर आपल्याला रुपया मागितल्याशिवाय देव लावणार नाही. म्हणून जोपर्यंत आलाय तोपर्यंत आपल्या दारात जर येत असेल तर कदाचित त्याचा ऐकायला निश्चित अंतःकरणाने शिका. गोड असा तुमचा 37 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. खऱ्या अर्थानं बरं वाटलं महाराज, नाही तर बऱ्याच गावचं सप्तवी बघितलं, बऱ्याच गावचं परमार्थ बघितलं. बेलावडकर मला सांगा बघ बरं, तुमच्याकडे नव्यानं नवरी नांदा येते का? नव्यानं नवरी नांदा येते की नाही? हां मला सांगा. कसं असतं माहिती आहे का? जेव्हा 9 असतं तेव्हा लय मंडळी असतात, पण जसं जणं होतं तसं त्याला कोणी चिरीत नाही. तसं नव्यानं नवरी आल्यावर मला सांगा बरोबर सगळेजण महिला मंडळ बोला. ज्या दिवशी तुमच्याकडे नव्यानं नवरी नांदा येईल बैलावड्यात त्या दिवशी मला सांगा तुम्ही 16वी होईपर्यंत तिला तांब्या तरी उचलू देता का? तांब्या तरी उचलू देता का? नाही देत. का तर तुम्हाला माहिती आहे ती परक्या घरचं धन आहे, तिला आपल्या घरातलं काय माहिती नाही. म्हणून 16वी उचतर तुम्ही तिला तांब्या बी उचलू देत नाही. आणि 16वी झाली की तुम्ही काय करता? तुझा हात काय मोडलं का? तुझ्या बापानं काय शिकवलं का? ऐका, मला तिकडं तुम्हाला घेऊन जायचं नाही, पण खऱ्या अर्थानं सांगून जातो, ऐकून जा. माणसाचं झालंय काय जीवनामध्ये, आम्ही गेलो संसाराच्या वाटेनं, पण महाराज सांगतात मीही संसार केला होता, पण ऐका संसाराच्या नावे घालो निया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. ऐका, महाराज म्हणले नाही तुम्ही संसार करू नका, करा, पण संसारी असावे असोनी. ऐका ऐका ऐका, करा पण केल्या त्याला बी कळण झाले. कीर्तनात असेल बाबा थट्टावा, आता एकदा फोन केला ती बी सारखंच करते. ऐका, ती लय वाईट औषध आहे, पण आता ती कसं आहे त्याच्याशिवाय बी दुनियेत काय चालत नाही. एकदा फोन करून बंद करून बघा, म्हणजे तुम्हाला बी कळलं. कशाला घरीच बसणार, कशाला आपल्याला कोण बोलवते कीर्तनाला, कशाला. ऐका लक्षपूर्वक ऐका. नव्यानं नवरी नांदा येते मी तुम्हाला सांगितलं. ऐका, तसं बऱ्याच ठिकाणी असतं. महाराज 1 वर्ष सप्त्याला मला बोलवलं होतं आणि मी कार्यकर्त्यांना विचारलं, कार्यकर्ते कसं काय पारायण चाललंय? कार्यकर्ते म्हणले महाराज नुसता जाळ झालाय, नुसता जाळ. मी म्हटलं नक्की बुवा पेटलाय का मांडव? जाळ झालाय म्हणजे सप्त्यात झालंय काय? दुसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं आणि मी कार्यकर्त्यांना विचारलं, कार्यकर्ते यंदा पारायण कसं काय चाललंय? माणसं म्हटली महाराज नुसता दूर नुसता दूर. म्हटलं गेल्या वर्षी पेटलंय म्हणजे अजून इजल्याला दिसत. तिसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं, बघता काय बेलावडकर कार्यकर्ता पाकिट आणि नारळ घेऊन रस्त्यावर आलं. म्हणले महाराज इथनच पुंडलिका, आता आमच्या गावाकडे बी येऊ. मी म्हटलं झालं काय? माणसं म्हणली राख झाली. ऐका लक्षपूर्वक ऐका, महाराज गोड सांगतात. ऐका ऐका ऐका, जेवढा वेळ तुम्ही कदाचित त्या प्रपंचाकडे दिला तेवढाच वेळ जर त्या जगाच्या बापाच्या विश्वाच्या मालकाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिला तर तो विश्वाचा मालक तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तो जगाचा बाप आहे. तुम्ही जिथंही जा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वाचा मालक. वाजवायचे असल्या तर जोरात वाजवा, नाहीतर उगा माझ्या उपकार घे 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 घे. त्याला बी अजून GST लावली नाही महाराज. आता काय महाराज वाईट परिस्थिती झाली. कसं असतं माहिती आहे का, उगा धुकोटा फुरवला की त्याला बी मजा राहत नाही. मला सांगा, आपण मागापासून एवढं गोड गातोय, मगाशी तुम्ही नुसता स्वर टाकला तर सगळी टाचावर करून तुमच्याकडे बघत होती. कदाचित त्यांच्या मनात वाटाय पाहिजे होतं एवढं पोरं चांगली गात्यात, महाराज गात्यात, तरी ते आपल्या हाताने टाळी वाजली, पण वाजली काहीच ना त्यांना. तू किती बी वरड, माझं बी तसंच आहे. तू किती बी सांग, जाताना आम्ही गप जाणार नाही, झाडून जाणार. घे तुझ त्याला घे घे. ऐका, आपण कितीही यांना सांगितलं तर ह्यांचं कसं आहे, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. आम्ही किती बी सांगू द्या, पण तुम्ही हिकंड ऐकणार आणि हिकंड ऐका. पण ध्यानात ठेवा, जर तुम्ही सोडून दिलं. ऐका, मी प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगत असतो, कीर्तन हे विनोद आणि टाइमपासाचं माध्यम नाही. लक्षपूर्वक ऐका, माझं बारकाईनं कीर्तन ऐका शिका. कीर्तन हे विनोद आणि टाइमपासाचं माध्यम नाही. कीर्तना तुम्ही विनोद आणि टाइमपास म्हणून कीर्तन करता आला असाल तर खऱ्या अर्थाने निश्चित अंतःकरणानं तुम्ही पापी माणसं असाल. पण ऐका,
जर तुम्ही कीर्तन विनोद आणि टाइमपास म्हणून ऐकत असाल तर तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा विनोद आणि टाइमपास झाल्याशिवाय राहणार. कीर्तन हे विनोद आणि टाइमपासाचं माध्यम नाही. कीर्तन हे परिवर्तनाचं जिवंतपणी देवाला भेटण्याचं साधन म्हणजे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग होय अंग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन हे साधी गोष्ट नाही. अशा पवित्र ठिकाणी बसला कदाचित दादा ऐका कदाचित तुमचं पुण्य असेल म्हणून तुमचं पुण्य इथपर्यंत तुम्हाला घेऊन आलं. बऱ्याच माणसाचं पाप आडवं येतं. घरातनं म्हणलं असेल एखादं चला की कीर्तनाला जाऊया पण त्याला इकडे येऊ दिलं नसल गाड्या. कदाचित त्याचं पाप आडवाला असेल पण तुम्ही पुण्यवान मंडळी आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचला. ऐका गोड असा तुमचा चाललेला सप्ताह. एक सांगून जातो सगळ्यांनी फ्रेश बसा. कारण सांगू का माणसाचं झालंय कसं दुसऱ्याच्या लग्नात गेले की नटून जाते. नाही कळलं अजून. दुसऱ्याच्या लग्नात चाललं की नटून जाते. जसं काय ह्याला वाटतंय माझंच लगीन आहे. पण ध्यानात ठेवा विश्वाच्या मालकानं जर तुला सुंदर असं तुम्हाला नरदेहच दिला नसता तर कदाचित तुम्हाला दुसऱ्याच्या लग्नात नटून जाता आलं. मग ह्या विश्वाच्या मालकाच्या दरबारात येताना दळिद्र्या घेत येतात 2-4 गोधड्या अंगावर घेऊन. त्याला बरं वाटेल का गड्या? नाही. पण ऐका देवाला आवडेल असं चांगलं वागायला शिका. कारण सांगू का ऐका कारण त्याच्या हातामध्ये सगळं आहे. तुम्हाला कधी न्यायचं कधी ठेवायचं हे सगळं फक्त त्याच्याच हातात आहे. तुम्ही कितीही म्हणला ना हे माझं ते माझं सगळं माझं गाड्या हे तुमचं काही सुद्धा नाही. जन्माला घालायचं त्याच्या हातात आहे आणि न्यायचं सुद्धा. पण संतांचं तसं नाही गड्या. संतांना देव जरी पाठवत असले तरी मरण्याची इच्छा फक्त संतांच्या स्वतःजवळ आहे. स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय तुकाराम नाम घेता कापे यम. पण तुमचं आमचं तसं नाही. कारण तुमचा आमचा भरोसा अरे तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे तुला गोडी लक्षपूर्वक ऐका बसलेले. माझ्याकडे लक्ष द्या. कानाला हिसका देऊन ऐका. त्या कविकारानं सुंदर सांगितले असो हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. गोड सांगितलं ऐका. मी सांगत नाही. माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावं. जो मेला त्याला परत जन्माला किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिती
माऊलीने गोड ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवले 750 वर्षापूर्वी उपजे ते नासे नासी नेते पुनरपितीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेलेगा झाल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते सवे जीते जय हो राधे मरते उपजते सवे जीते उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते सवे जीते असो हा जन्म मोलाचा नको तो घालवू वाया ऐका एकदाच मिळणार आहे परत मिळणार नाहीये म्हणून महाराज सांगतात गोड काय सांगतात असो हा जन्म मोलाचा नको तो घालवू वाया नको तू घालवू घे तू लक्षपूर्वक ऐका महाराजांनी गोड सांगितलं कदाचित तुमच्या गावामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल ऐका महाराज गोड सांगतात बघून घे तू सावळी मूर्ती अशा कधी लागेल रे वेळा तुला गोडिया बागा एवढा पण जीव तुडू म्हटलं तरी बी टाळी वाजली तू किती बी वरड ऐक ऐक महाराज कवाच आमचं खाल्लेलं जिरलं वाजवणाऱ्यानंतर कवाच पण ऐका कारण सांगू का तुम्ही टाळी वाजवलं तर आम्हाला बी समाधान वाटतं आम्हाला वाटतं अजून म्हणावं ही समाधान असतं नाही तर तुम्हाला उगा धोकोटा फिरग्या वाजवले की मग त्याला मजा राहत नाही ऐका जावं लागत कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची ऐका गोड असा तुम्ही सण साजरा करता गोड असा दिवस साजरा करता मी अजून प्रस्तावनेत आहे त्यातला पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आली सर्वांनी प्रसन्न बसायला शिका मी हे सांगत होतो सर्वांनी थोडंसं प्रसन्न बसा 1 तासामध्ये मी कीर्तन संपवणार आहे बरोबर 11:05 सगळ्याला गोदडी रुपये हॉस्पिटलला ॲडमिट काम मी बरोबर करणार आहे आत्ताशी पहिली सलाईन लावल्या अजून 2 शिल्लक आहेत राहिलेल्या 1 तासात 2 तेवढ्या सलाईन लावणार 2 सलाईन संपल्या की माझा मी घरला जाणार पण तुम्ही 1च तास राहिला 1 तास उरला खटवांगरायाचा 1 तासामध्ये उद्धारून जाण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे अशा पवित्र जागेत बसला सर्वांना माझ्या कीर्तनाचे नियम सांगून जातो माझ्या कीर्तनात कुणी सुद्धा टाळी वाजवायची तुम्ही जागे आहे का सगळे माझ्याकडे ध्यान द्या बरोबर माझ्याकडे ध्यान द्या माझ्या कीर्तनाचे नियम आहेत माझ्या कीर्तनात कुणी सुद्धा टाळी वाजवायची तुम्ही बोला बरं गाड्या तुम्ही बोलला तर कीर्तन कळलं नाही तर कीर्तन तुम्हाला अजिबात कळणार नाही काय होणार माहिती आहे का मला उगं पाकिट रोजानं आणल्यासारखं मी आपला बडा 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 करणार तुम्ही बी रोजानं आल्यासारखं इथं पुढे येऊन बसणार त्याला मजा नाही वैकुंठवासी देववासी गुरुवर्य दत्ता महाराज सांगोडकर सांगायचे तुम्ही जुन्यातली माणसं पुढं बसला म्हणून सांगून जातो ऐकून जा ऐका ही जी टॉकीज चॅनेल आत्ता आलं जी टॉकीज आत्ता आलं जी टॉकीज नव्हतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा टी व्हीवरती कीर्तन करणारे महाराज तुम्ही विदर्भातले ना विदर्भातलेच ना महाराज आळंदी पण विदर्भातले ऐका आमच्याकडचे महाराज तुम्हाला नसतील माहीत पण ऐकून जा जी टॉकीज आत्ता आलं महाराज पण जी टॉकीज नव्हतं ना त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी दूरदर्शन चॅनेलवरती कीर्तन केलं त्यांचं नाव होतं वैकुंठवासी देववासी गुरुवर्य दत्ता महाराज सांगोडकर आवर्जून कीर्तनात सांगायचे काय माहिती आहे जोपर्यंत वक्त्याचं आणि श्रोत्याचं मिलन होत नाही तोपर्यंत कीर्तन पूर्णत्वाला जात नाही कसं काय महाराज ऐका एका गावात ठरलं सप्ताह करायचं मी अभंग सोडवणार आहे बरं का फक्त थोडंसं तुम्हाला मुद्दा हातामध्ये देणार आहे आणि लगेच मी अभंगावर न्याय देणार आहे का एका गावामध्ये सप्ताह करायचं ठरलं पण कारण आज काय पहिला दिवस पहिल्या दिवसाच्या बुवाच काम एवढंच असतं पत्रावळ्या मांडायच्या दुर्न व्यवस्थित लावायची उद्यापासून बासुंदी खीर काय पाहिजे गुलाबजाम सगळं भेटणार आहे पहिला दिवस फक्त देवाचं नाम ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही ऐका एका गावात सप्ताह करायचं ठरलं पण गावातली माणसं म्हणली पैसे नाहीत मग काय करायचं काय नाही म्हणले एक काम करू शेजारचा एखादा व्यासपीठ चालक बोलू आणि फक्त ज्ञानेश्वरीवरती पारायण करू कशावरती ज्ञानेश्वरीवरती
मग ती गेले शेजारच्या गावात आणि विचारलं का व्यासपीठ चालकाला, महाराज आम्हाला पारायण करायचं आमच्या गावात याल का? माणसं व्यासपीठ चालक म्हणाले ठीक आहे आम्ही येतो, काय अडचण नाही, आम्ही पारायण करायला येतो. ठीक आहे म्हणले. पैसे किती द्यावे लागतील? काय नाही म्हणले, 15,000 रुपये तेवढं द्या. गावकरी म्हणले ठीक आहे द्यायला येतील. सगळं व्यासपीठ चालकाला सांगितलं, सगळं झालं. सगळं झाल्यानंतर पारायण गावात बसलं आणि गावकऱ्यांनी सगळं नियोजन केलं. व्यासपीठ चालक आलं, व्यासपीठ चालक व्यासपीठावरती बसले, पूजा वगैरे सगळं झालं. पूजा झाली आणि ज्ञानेश्वरीची पूजन केलं आणि ज्ञानेश्वरीचा अध्याय उघडला गेला आणि ज्ञानेश्वरीची पहिली ओवी वाचायला सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्य आत्मरूपा. आणि व्यासपीठ चालकाने विचारलं कळलं का? तुम्हाला नाही कळलं? आता तुम्हालाच नाही कळलं तर बसणाऱ्यासनी काय कळलं होतं? ऐका, खालची बसणारी म्हणली नाही कळलं. बघता काय माझ्याकडं? व्यासपीठ चालकाने ज्ञानेश्वरी बंद केली. तो म्हटला ह्यासनी कळतच नाही तर सांगून उपयोग नाही, मी चाललो घरला. व्यासपीठ चालक उठलं घरला गेलं. महाराज 4 दिवस झालं पहिल्या ओवीनं पुढंच जायना. पहिलीच ओवी याच आणि एवढंच वाचायचं. आणि गावातली माणसं बी एवढा ऐकली की उठून घरला जायची. का तर ती म्हणते ह्यासनी कळत नाही कळत. 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, गावातलं 2-4 कार्यकर्ते हुशार होतं. ती म्हणली एक काम करू, मध्ये दांडकं टाकू. ती होती कुठल्या गावची माहिती आहे का? बेलावड्याची. ऐका ऐका ऐका, त्यांनी मध्ये बांबू टाकला. निमी माणसं इकडं बसवली आणि निमी माणसं इकडं बसवली. हिकडच्यानी म्हणायचं आहे कळलंय आणि हिकडच्यानी म्हणायचं आहे नाही कळलं. कमीत कमी कळलंय म्हणल्यावरती तरी नाही कळलेले असणे तरी सांगितल्याशिवाय राहणार नाही. ती परत व्यासपीठ चालकाला 5व्या दिवशी त्यानं ज्ञानेश्वरी उघडली, पहिली ओवी वाचायला सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्य आत्मरूपा. आणि व्यासपीठ चालकाने विचारलं कळलं का? हिकडची म्हणली कळलं, हिकडची म्हणली नाही कळलं. बघता काय माझ्याकडे? परत व्यासपीठ चालकाने ज्ञानेश्वरी बंद केली. तो म्हणला हिकडच्या सगळ्यांनी ह्यासनी चिरून घ्या, ह्या सगळ्यासनी कळले, मी चाललो घरला. कदाचित आता बी तसंच होईल. तुम्ही म्हणणार रातचा बुवा काय बरा नव्हता, तुम्ही माझ्या मुळावर सुटलाय. ऐका 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 ऐका, लक्षपूर्वक ऐका. म्हणून मी सांगून जातो, माझ्या कीर्तनात कोणी सुद्धा टाळी वाजवायची हां, म्हणून लक्षपूर्वक ऐका. माझ्या कीर्तनात सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नाम घ्यायचं. का? कारण त्याच्या नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. नुसतं कीर्तनात येऊन त्याचं भजन जरी केलं तरी महाराज सांगतात काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे जळतील पाप, जन्मांतरीचे जळतील पाप. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे. ऐका ऐका. पण कुठं गेल्यावर? कीर्तनाला गेल्या. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. ऐका, बरीच माणसं उठली महाराजांनी विचारलं महाराज आम्हाला पाप धुवायचा आहे, काय करावं लागल? बरीच माणसं म्हटली महाराज पंढरीला गेल्यावर आमचं पाप धुवून जाईल का? पंढरीला गेलाय का बसलेले? कासा कोण अजून भाग्यवान आहे त्यानं अजून पंढरीच बघितली नाही? भाग्यवान. ऐका, बघितल्या ना सगळ्यांनी पंढरी? ऐका, सुका लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. बरीच माणसं म्हणतात महाराज चंद्रभागेत गेलं, स्नान केलं की पाप जात. बरोबर ना? पाप जात. पण मला सांगा आंघोळ करायला गेल्यावर कापड कुठे ठेवता? मग तेव्हा पाप सगळं कुठे येतं? कापडावर येतं. किती जरी गेला पण महाराज सांगतात ऐका, मला सांगा गेलेली गोष्ट परत सापडेल का नाही? पाप जातं हे मी तुम्हाला सांगत होतो. कुठं जातं? पंढरीला जायची गरज
पंढरीला जायची गरज नाही. मी आत्ता प्रमाण दिलं त्याच्याकरता तुम्हाला पुरावा देऊन जातो. महाराज म्हणली पंढरीला गेल्यावर पाप जातं बद्दल नाही, पण महाराज म्हणतात जाण्याकरता सायास करू नका. महिला मंडळ बांगलाय जाता का? इथं होतो मी. बांगलाय जाता ना? हां, बांगलाय गेला आणि बांगलाय गेल्यानंतर कदाचित 1 तोळ्याची तुमची अंगठी बांगालताना पडली. बघा लक्षपूर्वक ऐका. पडूनी पण पडली आणि पडल्यानंतर तुम्ही घरला आल्यावर नवऱ्यानं तुम्हाला काना मारूनी पण मारलं. ऐका. आणि 4-6 महिन्यानं काय झालं, तुम्ही परत दुसरं पीक घ्यायला त्या रानात गेला आणि बांगालताना ती अंगठी. लक्षपूर्वक ऐका. गेलेली वस्तू परत बरं ही नाही कळ गडी. तुम्ही गेला कडेगावच्या बाजारात आणि बाजारात गेला आणि 2 व्हीलर तुमची चोरीला गेली. तुम्ही गेला पोलीस स्टेशनला, लगेच कंप्लेंट दिली. 2-4 दिवसांना पोलीस स्टेशनमधनं फोन आला, गेलेली गाडी परत. म्हणजे गेलेली गोष्ट. पण महाराज म्हणतात जाण्याकरता सायासच करू नका. काय? जळतील पापे. जळण्याकरता सायास करा, कारण जळलेली गोष्ट परत माघारी येऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठं साधन तुम्हाला सांगितलं म्हणजे कोणतं तर नाम संकीर्तन. साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. अनेक जन्माचं पाप जाण्याची सामग्री म्हणजे कीर्तन आहे. अशा पवित्र कीर्तनामध्ये तुम्ही बसला म्हणून सगळ्याला सांगतोय हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम घ्या, कारण त्या देवाशिवाय तुम्हाला आम्हाला कोण वाचू शकत नाही. कितीही तुम्ही म्हणला आयुष्यात धन दौलत पैसा अडका हे तुमच्या सोबत येणार नाही. महाराज आमच्या सोबत येणार काय आहे सांगू का? ऐका. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर ए इथेच राहील सडक, मेल्या पाठी तुझ्या सोबत एकच मातीच मडक. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. संसारा पायी या संसारा पायी. ऐका. आयुष्यात संसारातलं तुमच्या सोबत काहीच येणार नाही. आयुष्यात फक्त तुमच्या सोबत भगवंताचं केलेलं नामस्मरण आणि चिंतनच तुमच्या सोबत येणार आहे. केलेल्या पापातनं जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय असेल. काय? देवाच्या भजनाशिवाय या जगात तुम्हाला कुणी वाचू शकत नाही. वाल्या कोळी होता, कितीतरी पाप केलं होतं, पण वाल्या कोळ्याचा जर उद्धार होत असेल तर महाराज म्हणतात तुमचा माझा का उद्धार होणार नाही? महाराज असा तुमच्याकडे एखादा पुरावा आहे का? त्याचं नाव घेतल्यावर तो करतो तरी काय? महाराजांनी सांगितलं आहे ना पुरावा. काय पुरावा पाहिजे? ऐकून जा. थोडंसं चिंतन पण सांगून जातो. लक्षपूर्वक ऐका. ऐका. माझा देव कधीच माझ्या भक्ताचा कधीच पाठीमाग दिलेली गोष्ट पाठीमागं ठेवत नाही. ऐका. सप्त्याला जर तुम्ही 10 रुपये देत असला तर कदाचित दिल्यानंतर गावाला सांगत बसू नका म्या दिलं, कारण दिलेली गोष्ट देवाला आवडत नाही. कारण जो न सांगता देतो त्याच्या घरी देव पाणी भरायला सुद्धा येतो. इतका देव माझा चतुर आहे. लक्षपूर्वक ऐका. एका पुण्याच्या जहांगीरानं तुकोबरायांना जमीन दिली होती आणि सांगितलं होतं तुकोबराय, मी लक्षपूर्वक ऐका काय सांगतोय, जर देवाचं नाव घेतलं तर देवाला सुद्धा तिथं तुम्हाला यावं लागतं. एवढा देव तुमच्या माझ्यासाठी राहतो. कारण तुकोबरायांनी सांगावं मी फक्त त्याचं भजन केलं होतं, नामस्मरण केलं होतं. रोज मी एकच करायचो. काय? दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे गोवाडे, गोविंदाचे गोवाडे, गोविंदाचे गोवाडे. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी ऐका. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. तुकोबरायांनी सांगावं मी त्या देवाशिवाय दुसरं काही गात नव्हतो. माझा संसारही करण्याकरता विश्वाचा मालक आला होता. माझ्या घरी देवानं म्हणावं. काय? देवानं सांगावं तुकोबराय मला तुमच्या घरी जेवायचं आहे, इच्छा करावी देवानं. एवढं माझ्या तुकोबरायांनी गोड भजन केलं होतं. ऐकून जा. तेच तुकोबराय रोज उठायचे आणि भजन करायचे. पुण्याचा जहांगीर आला आणि पुण्याच्या जहांगीरानं म्हणावं ओ तुकोबा शेठ ऐका ना, माझं शेत राखाल का? शेत राखण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला? राखत्यात का शेत तुमच्याकडे बेलावडकर?
हा राखतात ना कशावर बसून खुर्चीव बा हा ती काय करतात की शेताच्या मध्ये 4-10 माळा करतात माळावर जातात आणि माळ्यावर बसून असं ती गोपन फिरवतात आणि राखतात बरोबर आहे ना. मध्ये पुण्याच्या जहांगीरानं सांगितलं तुकोबर आहे हो तुकोबर आहे तुम्ही माझं शेत राखाल का. तुकोबरायांनी म्हणावं राखेन राखेन नक्की राखेन. असं काय मिळेल त्याच्या बदल्यात कधी तुकोबरायांनी अपेक्षा केलीच नव्हती. पण पुण्याचा जहांगीर म्हणू लागला तुकोबर आहे तुम्ही जर कदाचित हे शेत राखलं 2 महिने तर तुम्हाला निश्चित अंतकरणानं ह्यातलं 5 मन धान्य होईल त्यातलं 2 मन धान्य मी तुम्हाला देईन. तुकोबरायांनी म्हणावं 2 मनाची धान्याची अपेक्षा नाही पण कदाचित माझ्या बायका पोरांना आज सुख लागेल बायका पोरांना वाटेल जी पोरं माझी हुंबरं खाऊन जगत होती त्या पोरांना धान्य आज भेटणार होतं. एवढे मोठे तुकोबराय 65 लाखाचे सावकार होते. पण ऐका माणसानं कधी गर्व करू नये रे गड्या. ऐका खरंच करू नये पैशाचा तर अजिबात गर्व करू नये नाही रे गड्या. काय या जगात धन दौलत पैसा घेऊन जाता येतं का नाही जाता येत रे गड्या. सोपं सांगू का एकच नाव सांगून जातो ज्याला 80,000 बायका होत्या 1 लाख पोरं होती आणि 1.25 लाख नातू होतं. कोण होतं पोरानं तो कोण होता असलंच राहायला तू आम्हाला कोण होता ना आम्ही मास्तरपासून वैतागून तुझ्यापाशी आलोय तू बी आम्हाला जीवन इच्छे. तुम्हाला असलं कळायचं नाही. तुमच्यासाठी बी माल वेगळा मी ठेवलाय शिल्लक. थांबा जरा ऐका 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 लक्षपूर्वक. पुण्याच्या जहांगीरानं म्हणावं तुकोबर आहे मी तुम्हाला देईन. सगळं झालं तुकोबरायांच्या घरी काहीच नव्हतं. पण ऐका तुकोबरायांची पोरं सगळी हुंबरं खाऊन जगायची घरात खायला अन्न नव्हतं. पण एवढे सगळे होते पण तुकोबरायांनी सगळी कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवल्या होत्या. ऐका कुठली जरी गोष्ट करायची झाली तर त्रास हा प्रत्येकाला होत असतो. तुकोबरायांना तेव्हा त्रास झाला कदाचित म्हणून आज लाखोचा वारकरी देहूतून पंढरीला जातो. ऐका त्या काळात जर माझ्या माऊलीने म्हणले असते या समाजानं माझ्या जोडीत माती टाकली मी देवाचं नाव घेणार नाही तर 750 वर्ष झाली या महाराष्ट्राच्या मातीला नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानाला 5 ज्यांनी ग्रंथ बहाल केले ते ज्ञानोबराय तयार नसते झाले गड्या. त्याकरता वैराग्यच निर्माण करावं लागतं आणि ते वैराग्य माझ्या तुकोबरायांकडे ज्ञानोबरायांकडे सगळ्यांकडे होतं. म्हणून कदाचित तुम्हाला आज कीर्तन भजन ऐकायला भेटते रे गड्या. लक्षपूर्वक ऐका. त्या तुकोबरायांनी सांगावं ठीक आहे मी राखतो पण पुण्याचा जहांगीर निघून गेला आणि तुकोबराय रोज उठायचे आणि शेतामध्ये जायचे आणि शेतामध्ये जाऊन तुकोबरायांचं काम काय होतं रोज जायचं भजन करायचं. ह्याच्याशिवाय तुकोबराय काही करत नव्हते. रोज तुकोबराय तिथे जायचे आणि भजन करायचे. पण तुकोबरायांच्या भजनात इतका गोडवा होता तुकोबरायांनी भजन करायला सुरुवात करावी आणि सगळ्या पाखरांनी यावं. कशा करता भजन ऐकायला. मग तुकोबराय म्हणायचे या या बसा लागल एवढं खा पाणी प्या आणि उठून घरला आणि बसलेत कशाला तुम्हाला कळतंय ना कीर्तन सगळे कशाला बसलेत राखण्याकरता बसलेत. आणि येणाऱ्या पक्षांना म्हणतेत कारण तुकोबरायांच्या जीवनातच तसं नव्हतं झालं. कारण तुकोबरायांची पत्नी आंघोळ करायला गेली होती एक स्त्री यावी आणि तुकोबरायांना म्हणाले तुकोबराय अहो लुगडं फाटलंय लुगडं बी नाही घालायला आता करायचं काय. तुकोबरायांनी आज बघितलं आपल्या बी बायकोला एकच आहे करायचं काय. तुकोबरायांनी स्वतःच्या पत्नीचा विचार केला नाही पण जी स्त्री आली होती त्या पत्नीला स्वतःच्या बायकोचं लुगडं दिलं. जेव्हा बायको आपल्या आंघोळीला गेली त्यावेळी एवढे तुकोबराय देत होते गड्या. एवढं तुकोबरायांकडे वैराग्य होतं. लक्षपूर्वक ऐका. बऱ्याच माणसाकडे धीक श्रीमंती असते पण देण्याची दानत नसते गड्या. असल्यावर कुणी बी देईल नसताना जो देतो त्याला सगळ्यात मोठा दानशूरदाता म्हणा. लक्षपूर्वक ऐका. असल्यावर कुणी बी देईल 2-4 आता जळणं झाले आता पेट्रोल तर 6 महिने इजायच नाही एवढं बी एखाद्याकडे असेल पण देण्याची माणसाकडे दानत असली पाहिजे. ऐका त्याला खरा दाता म्हणत जा. लक्षपूर्वक ऐका. सगळं झालं तुकोबराय तिथपर्यंत पोहोचले आणि तुकोबरायांचं रोज काम पक्ष यायचे बसायचे खायचे उठून जायचे. बघता काय माझ्याकडे 2 महिन्यात त्या रानात एक बी कणसाचं झाड शिल्लक राहिलं. आणि पुण्याचा जहांगीर आला आणि पुण्याच्या जहांगीरानं बघितलं आणि विचारलं हो तुकोबराय तुम्हाला मी सांगितलं होतं हे राखा तुम्ही काय केलं एक बी कणी दिसना झाले. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं मी काय करू मी भजन करायचो सगळे पक्षी यायचे आणि मी त्यांना म्हणायचो या बसा खावा लागल एवढं पाणी प्या आणि उठून निघून जा. सगळं संपलं धान्य नाही गेल्याला नुकसान तुम्हाला मला द्यावंच लागल. लक्षपूर्वक ऐका मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. ऐका देवाचं माझ्या तुकोबरायांनी भजन केलं होतं. कुठंही करू द्या काळ वेळ नाम उच्चारिता नाही ठाईचं बैसोनी कराय क चित्ता आवडी अनंत आळवा कुठंही बसून करा देव तुमच्या करता आल्याशिवाय राहत नाही. ऐका
तुकोबरायांनी जावं, सगळेजण जावे. पंचायत बसली आणि पंचायत बसल्यानंतर झालं काय, तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही राखाय घेतलं होतं का? तुकोबरायांनी म्हणा हो घेतलं होतं राखायला. असं मग हे नुकसान झालेलं कोण देणार? तुकोबराय म्हणले मी देणार. गावातली माणसं म्हणली आधीच कर्जाच्या वह्या तुमच्याकडे झाल्यात. तुकोबरायांनी म्हणावं द्या कोरा कागद, मी त्याच्यावर सही करतो. गावातली माणसं म्हणली आधीच कर्ज झालं नाही, आता तुम्ही देणार कुठनं? देतो मी. देण्याची धानत होती, पण त्यांना विश्वास फक्त एकाच माणसावरती. कोण? विश्वाचा. कारण त्यांनी एकच काम केलं होतं, देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही केलं. त्याच्यावरती इतका विश्वास ठेवा, इतका विश्वास ठेवा की एखाद्यानं काही जरी सांगितलं, नाहीतर आता बरंच निघाले, कुछ भी खाओ कुछ भी पिओ फिर हमारे पास आओ हम आपको भगवान दिखाते. देव दाखवण्याची गोष्ट. विठ्ठल जळीस्थळी भरला रित्या ठाव नाही उरला. देव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, फक्त तुम्ही बघायला शिकलं तर. ऐका ऐका, तुकोबराय तिथपर्यंत पोहोचले. गावातली माणसं म्हणली, पंचायत म्हणली चला किती नुकसान झाले बघून तरी व्या. सगळी पंचायत निघून गेली. कुठं? शेताकडं नुकसान झालं तिथं बघण्याकरता तिथपर्यंत पोहोचले. आणि बघण्याकरता तिथं गेल्यानंतर बघता काय माझ्याकडं, ज्यावेळेस तुकोबराय सगळी पंचायत निघाली होती त्यावेळेस विश्वाच्या मालकानं कृपा केली. कारण तो कसा आहे, चतुरा, तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. ऐका, तो चतुर आहे. देवानं तिथनं आज्ञा केली आणि ज्या शेतामध्ये सगळं नुकसान झालं होतं त्या शेतामध्ये जिथं 5 मन धान्य उगवणार होतं तिथं 10 मन धान्य तयार होण्याकरता माझ्या देवानं चतुर्थीतून कृपा केली. आणि बघता काय माझ्याकडं, जिथलं नुकसान झालं होतं त्याच्यात डबल तिथं पीक गोळा झालं होतं. तेवढं पीक परत उगवून कंस आली होती. फक्त देवाचं भजन केलं होतं म्हणून. आणि आलेल्या कधीच कुठल्या पक्षाला खाऊ नको असे म्हणले नव्हते. म्हणून मगाशी मी सांगितलं, कोणत्या रूपानं देव तुमच्या जवळ येईल सांगू शकत नाही गड्या. तसंच झालं. आणि गावातली शेठजी म्हणाले, ओ तुम्ही तर म्हणला होता नुकसान झालं, नुकसान झालं, आहे तसंच धान्य आहे. गावातली माणसं म्हणली आता किती धान्य होईल? गावातली माणसं म्हणली 10 मन धान्य होईल. असं पण हा तर म्हणला होता 5 मन धान्यच होणार. ऐका, तुकोबरायांनी सांगावं माझं 2 मन ठरलंय तेवढं फक्त मला द्या, राहिलेलं वरचं त्यांचं त्यासने देऊन टाका. गावातली माणसं म्हणली अजिबात नाही, वरचं 5 मन धान्य सुद्धा तुम्हालाच मिळणार. तुकोबरायांनी सांगितलं मला 5 मन धान्य नको. जर तुम्हाला असं कोणी दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? दे मला, तुला नाही ना पचत मला दे, पण तू घेऊ जाऊ. तुकोबरायांनी सांगावं हे 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 जे उरलेलं धान्य आहे ना ते नेऊन पुण्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन विका. लक्षपूर्वक आहे का? माझ्या तुकोबरायांची भावना, श्रद्धा मी सांगतोय, त्याकरता विश्वाचा मालक त्यांना घेण्याकरता आला होता. ऐका, तुकोबरायांनी सांगावं राहिलेलं जे धान्य आहे ते घ्या आणि तुम्ही जा कुठं, पुण्याच्या बाजारपेठेमध्ये जा, ते धान्य विका आणि येणाऱ्या पैशातनं देहूमध्ये माझ्या पांडुरंगाचं मंदिर. आजही माझ्या देहूमध्ये जे मंदिर आहे ना ते माझ्या तुकोबरायांनी त्या काळामध्ये धान्य जे विकलं होतं त्या पैशातनं ते मंदिर उभा राहिलं गेलं. इतकी कृपा त्या देवाच्या नामामध्ये आणि नामस्मरणामध्ये होती. ऐका, महाराजांनी म्हणावं, तुकोबरायांनी सांगावं या साधक मंडळीला, जर तो इतका कृपा तुमच्यावरती करत असेल तर तुम्ही त्याच्यापासून लांब जाता कशाला? अरे जाऊ नका, तो मला घेण्याकरता आला होता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. जगाचा बाप नेण्याकरता कुणाला आला होता? तुकोबरायांना नेण्याकरता आला होता. तुम्हाला कोण न्यायला येणार? तुम्हाला न्यायला चौघ. चौघाच्या बी आधी एक घरात येऊन बसतो, त्याचं नाव काय आहे? यम. आणि त्याच्या बी एक माणूस आहे, त्याचं नाव काय आहे? चित्रगुप्त. गुप्त चित्र आहे ती, इथं काय बी गुपित करा, त्याच्या डायरीत पद्धतशीर लिहिलेलं आहे. आणि एक सांगून जातो, ऐकून जा, मरण कुणाच्या हातात नाही. ज्या दिवशी येणार आहे तेव्हा घेऊन त्या दिवशी तुम्हाला घेऊन जाणार निश्चित आहे गड्या. तेव्हा निश्चित जाणार आहे. एक दिवशी यम आलं ती आलं, ज्याला न्यास त्या दारातच उभा राहिलं, दारात उभा राहिलं. आणि तो जसं दारात उभा राहिलं तसं जेव्हा मारणार होता त्याला टेन्शन आलं. तो म्हटला यम आपल्याला न्यायला, म्हणजे आता आपल्याला जावं निश्चित लागणार. असं यम आला आणि ती आत जाणार होता. तो माणूस म्हणला या या यमराज या, आला माझ्या घरी, आता मी तुमच्या संगी येणारच आहे, तर एक काम करा, माझ्या घरला आलाय तर आपलं चहा बी प्या, नाश्ता करा, जेवण करा, आणि मग तुम्ही आपलं तुमचं तुम्ही मला घेऊन चला. यम बी म्हणला असा कुठंच मला माणूस कधी भेटला नाही, पहिलाच मृत्यू लोकातला माणूस भेटलाय. तो बी आत नेऊन चहा पाचतोय, सगळ्या गोष्टी करतोय. करायचं काय काय नाही. हे आत गेलं, ह्याला चहा बी सगळं पद्धतशीर पाजलं. हे इतका गोळमाट बोलला की यमराज प्रसन्नच झाला याच्यावर. ह्याला चहा बी पाजला आणि बघता काय माझ्याकडं त्याची लागली झोप. कोणाची?
कुणाची? यमाची लागली झोप. तुम्ही ऐकताय कीर्तन? हा, यमाची लागली झोप. यम झोपलं तेवढ्यात ह्यानं काय केलं, ह्याचं नाव होतं पहिल्या पानावर, ह्यानं ती पान उचललं खाली तळात नेऊन टाकलं. बघता काय माझ्याकडं? यम तासाभरानं उठलं आणि तासाभरानं उठल्यावर यम म्हणला इतका मृत्यू लोकातला माणूस चांगला आणि ह्याला एवढ्या लवकर घालल्यावर मग आपली परत चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था कोण करायचं? मृत्यू लोकात आल्यावर माणसं ह्याला आता न्याला नको, एक काम करूया आपण उलटी डायरी फिरवून टाकूया. त्याला म्हणले एक काम करतो आता मी तुला नेत नाही. उलट त्यानं पान फिरवलं आणि खालनं पान काढलं. बघता काय माझ्याकडे त्याचंच नाव निघालं. ऐका, जन्माला किती जरी तुमच्या आता मृत्यू तुमच्याकडून चुकत नाही, पण तुकोबराय सांगतात त्या मृत्यूच्या काळावरती आम्ही पाय दिला कारण फक्त त्याचं नामस्मरण केलं होतं म्हणून तो विश्वाचा मालक मला घेण्याकरता आला होता. कसा आलता सांगू का? ऐका, थोडासा पक्वा झाला त्या आवाज चाट कसा आलता सांगून जातो ऐकून. लगबग माझ्या रायाची आहो देऊला जायाची. लगबग माझ्या रायाची आहो देऊला जायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. विठोबा गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. हे लगबग माझ्या रायाची. लगबग माझ्या रायाची आहो देऊला जायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. 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 हे बांधून गाठोड आहे मी तयार. गणपती बाप्पा गाडी हाकतो या पोड. गणपती बाप्पा गाडी आवड मला देऊला हो जायाची. कशाला? तुकोबारायांना पायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. विठोबा रायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. विठोबा रायाची. विठोबा रायाची. बग लगबग माझ्या रायाची. कुठं? आहो देऊला जायाची. कशावनं? गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. बांधून गाठोड आहे मी तयार. गणपती बाप्पा गाडी हाकतो या पोड. आवड मला देऊला हो जायाची. तुकोबारायांना पायाची. गाडी घुंगराची आली विठोबा. आता हे थोडं लेटेस्ट गाणं आहे. बऱ्याच जणाला वाटलं असली वेगळं गाणं, पण ऐका हे आता नवीन जी पोरं आली त्यांनी आपलं रचलेलं गाणं आहे. पण ऐका, सांगण्याचा भाव तेवढाच आहे. तुकोबरायांना नेण्याकरता विश्वाचा मालक आला होता म्हणून तुकोबऱ्या सांगतात एक काम करा तुम्ही. काय करा? अभंगाचं पहिलं चरण.
महाराज सांगतात एकच करा. काय करा? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पैकाम नाही आता. महाराज गोड सांगतात तुम्ही एकच करा. काय करा? तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला शिका. ज्या दिवशी त्या देवाचं नाम घ्याल त्या दिवशी तुमच्या जीवनात कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. महाराज गोड सांगतात एक गाऊ आम्ही. गावा बी कशी त्याला बी पद्धत आहे, त्याला लय ताल सूर आहे. आता वॉइस इसकाड तर माझा आवाज गेला महाराज. थोडंसं आपण वॉइस म्हणलं वेगळं की आवाज जातो. गाण्याला बी पद्धत असते. पूर्वी तानसेन नावाचे अकबर राजाच्या काळामध्ये एक तानसेन नावाचा गायक होऊन गेला. तानसेन नावाचा कोण? थोडासा आमिर भाई आवाज. तानसेन नावाचा गायक होऊन गेला. 2 टाइम खायला आहे. हितच पारायण मंडळानं बसाय बी टाकलंय. फॅनचं वारं बी आहे. आता कदाचित येईल तुमची यात्रा. यात्रेत जावा की तमाशात. तिथं कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी बसाय बी टाकलंय. फॅन बी गोळा केल्यात. हाय का गाड्या? नाही ना. एकच जागा आहे तिथं तुम्हाला पुरेपूर आनंद घेण्यासारखं मिळतं. ते म्हणजे विश्वाचं दार आहे रे गाड्या. आणि गोड तुम्ही करता महाराज. म्हणजे प्रसन्नता इतकी आहे ना महाराज. तुम्हाला खरं सांगू का? काय वेळेस कीर्तन करताना अवसान आणावं लागतं. वातावरण तुम्हाला वायदूळ माहिती आहे का? वायदूळ ती जर बेलावड्यात शिरलं आणि एखाद्याला जर इच्छा झाली दिवा पेटवायची. दिवा पेट माहिती आहे ना? तर ती पेटल का? तसं कवा आमचं होतं. आम्ही पेटवतो पण पेटला की इसतो. पण इथं आल्यापासून मी पेटवलाय अजून काही इजल्याला नाही गड्या. इतकं प्रसन्न म्हणजे वातावरण सुद्धा तसं प्रसन्न असावं लागतं आहे का. आणि ती प्रसन्नता तुमच्यामध्ये तिथं आहे. लक्षपूर्वक आहे का? मी सांगत होतो देवाचं नामस्मरण आहे का. इतकी ताकद त्या देवाच्या भजनामध्ये नामस्मरणामध्ये. तानसेन नावाचा एक गायक होऊन गेला अकबर राजाच्या काळामध्ये. तानसेन नावाचा एक मोठा गायक होऊन गेला. त्याची गायकी इतकी सुंदर होती ना महाराज, इतकी सुंदर होती. त्यानं जर भूपराग म्हणला तर पंतीत पाणी वाचल्यावर दिवं पेटायचं. इतकं. आणि त्याची गायकी ऐकली अकबर राजानं. एक दिवस अकबर राजानं ऐकले. अकबर राजा खुश झाला ना. अकबर राजा म्हणला वा प्रधानजी काय गातोय हा. आपल्या राज्यातला जर सैनिक एवढा मोठा सुंदर गात असेल तर आपल्या राज्यात सगळ्याला गायन करता आलं पाहिजे. आता एवढं सोपं आहे का गायन करायचं? त्याला लय कसरत घ्यावी लागते गाड्या. त्याला लय पाळावं लागतं. ही खायचं नाही, ती खायचं नाही, ही प्यायचं नाही, ती प्यायचं नाही. रात्री टायमात झोपायचं, सकाळी टायमात उठायचं. तेवढी काळजी घेतली तर आवाज कंठ राहतो. तसं महिला मंडळ तुम्हाला बरं आहे. तुम्हाला दिलाय कोकळीगत आवाज. गडे आपलं कसं काय बरं आहे ना. तो भोंगा माहिती आहे का? पिल्लीत भोंगा असतो तसा आपला भोंगा आपला तो भोंगा. ऐका तुम्हाला गोड स्वर दिलाय देवानं पण हे आम्हाला भोंगाच दिलाय. पण ऐकून जा. ऐका ती गायकी ऐकायची. अकबर राजाने सांगितलं काय नाही प्रधानजी सगळ्याला राज्यात गायन करता आलं पाहिजे. प्रधानजी म्हणला तसं होऊ शकत नाही. एवढं गाणं करणं सोपं नाही. नाही आलंच पाहिजे. ठीक आहे. राज्यात दौंडी पेटवा. उद्यापासून सर्वांनी गायनात बोलायचं. जो कोणी गायनात बोलणार नाही त्याला फाशी शिक्षा केली जाईल. दौंडी पेटवली आणि गावात सांगितलं उद्यापासून सर्वांनी गायनात बोलायचं. सगळी राज्यात दौंडी पेटवली आणि सकाळी राजदरबार भरला. राजेसाहेब सिंहासनावरती विराजमान झाले आणि प्रधानजी उठले. आता बोलायचंय कसं बोलायचंय? आता साधं बोलून चालणार. मग प्रधानजी बोलायला लागले. अहो महाराज. राजा म्हणला अकबर राजा वा प्रधानजी काय गाताय, काय तुम्हाला स्वर आहे. आहा वा तुमच्यासारखा स्वरच नाही राज्यात. एवढं सगळं झालं. एक बाई दुकानात गेली किराणा मालाच्या दुकानात राज्यातली. आता ती कसं म्हणायचं होतं गेल्यावर? बोलायचंय कसं? गाण्यात बोलायचंय. ती बाई गेली दुकानात आणि दुकानदार दादाला आवाज दिला. अहो दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा. दुकानदार दादा बाहेर आला. आता दुकानदार दादानं बी काय पाहिजे ते सांगा, काय पाहिजे. तेवढ्यात ती बाई म्हणली अर्धा किलो तीळ द्या, उद्याची संक्रांत आली. तेवढ्यात मधलीच बाई म्हणली माझा नंबर कधी यायचा, मला घरी जायचं आहे. तेवढ्यात बाई शेवटची तर बाई म्हणायला लागली मला घरी सोडा. गाण्यातच येड्यागत वाढायला लागली. एक वस्तू घ्यायला अर्धा तास लागायला लागला. राज्यात भली मोठी लाईन लागली. झाली गंमत काय, त्याच राज्याच्या पाठीमागं लागली आग आणि ती बघितली एका सैनिकानं. सैनिक पळत आलं आणि राजाच्या पुढे भरायला. आता बोलायचंय कसं? बरं पाडदिस सांगावं तर राजा लगेच फाशी नेऊन सोडील. त्यामुळे बोलून तर चालणार नाही. मग ते सैनिक म्हणायला लागला अहो महाराज, अहो महाराज. आता महाराजांना लगेच सैनिकाला विचारायचं नाही. महाराज शिरलं त्या प्रधानजीकडं. प्रधानजी आवाज कसा आहे सैनिकाचा, आवाज आहे कसा सैनिकाचा.
प्रधानजी बी त्याच्या संघ बोलायला लागला राजा संघ. बघता काय माझ्याकडे निमार्द राज्य जळत आलं आणि परत राजा म्हणला काय संदेश आणला आहे, काय संदेश आणला आहे. तेवढ्यात सैनिक म्हणला तुमच्या मागच्या बाजूला, तुमच्या मागच्या बाजूला. राजा म्हणला माझ्या मागच्या बाजूला काय, माझ्या मागच्या. सैनिक म्हणला राजेसाहेब जर 2 मिनिटं उशीर केला तर तुमच्या सकट राज्य जळून खाक होईल. राज्य जळले जळले जळले. कुठं बी गाऊन चालणार, कोणत्याही देवाचं नाव गाव चालणार. पण तुमचं आमचं झालंय कसं, आला सोमवार गेला गेला. कुणाकडे सोमवारी जाता तुम्ही? आता तर श्रावणात चालूच आहे की उपास करताय, पण नवऱ्याची बी तेवढी सेवा करीत. ह्या गुरुवार धरत्यात, मंगळवार धरत्यात, शुक्रवार धरत्यात, रविवार धरत्यात आणि नवऱ्याला तांब्या बी भरू देत. मग कशाला करता उपास? पती हा परमेश्वर असतो, पतीची सेवा केली म्हणजे सगळं पुण्य बायकोला मिळत असतं. पण ते आज पात्र कोणी सांगितलेलं, पण मी सांगतोय म्हणून ऐका. उद्यापासून नाही उपास केला तर चालेल, पण नवऱ्याला तेवढा तांब्या भरून देत. गडी म्हणणार काय सांगतोय, आता उद्यापासून हालायच बी नाही, नुसतं खुर्चीवर बसायचं. ऐका ऐका ऐका, लक्षपूर्वक ऐका. गाण्याला सुद्धा मर्यादा ठरल्या आहेत, पण तुमचा आमचा देव, तुमची आमची भक्ती दिवसानं बदलते. सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवारी विठ्ठलाकडे गेला, गुरुवार तुम्ही दत्ताकडे गेला, शुक्रवार देवीकडे गेला, शनिवारी परत जय बजरंग बलीकडे गेला आणि रविवारी परत डायरेक्ट मल्हारीकडे गेला. सगळं देव तुम्ही करून बसला आणि परत आणि उठून पांडुरंगाकडे येता. पण महाराज म्हणतात कुठल्याच देवाकडे का जायची गरज नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. म्हणून मला सांगतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेका पै काम नाही. आता तुम्ही दुसरं काहीच करू नका. एवढं जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनात कुठली गोष्ट कमीच पडणार नाही. महाराज आम्ही एवढं सगळं करू, पण देवाचं नाम घ्यायचं सोपं नाही, कारण आता परमार्थ करायचं बी सोपं राहिलेलं नाही. किती जरी तुम्ही म्हणला तर आता परमार्थ करायचं सोपं राहिलेलं नाही. त्याला लय खचा काळगा पडत्यात, लय भानगडी होत्यात आणि त्यातनं परत सगळं उभा राहत असतं. पण ध्यानात ठेवा चांगल्या गोष्टीसाठी अडचणी येत असते, पण ध्यानात ठेवा तुम्ही खंबीरपणे पुढं करत जा. कधीच कुठली गोष्ट तुम्हाला कमी पडू शकत नाही. का? कारण त्याच्या दरबारामध्ये न्याय आहे, त्याच्या दरबारामध्ये प्रत्येकाला सत्तेच्या माणसाला न्याय आहे, म्हणून तो सत्तेच्या बाजूनं कायम उभा असतो. म्हणून मला सांगतात तुमचंच नाही माझ्या बी जीवनात बऱ्याच वाटाल त्या मोडोनिया वाटा, सूक्ष्म मधुस्तर, सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे लहान, अशा बऱ्याच वाटा येतील. त्या वाटा तुम्ही काय करा, मोडून टाका. काय करा, केला राज्यभार झाले ऐसा. एवढं जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनात कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही. मला सांगा तुम्हाला घुबड माहिती आहे? घुबड नव काय मेरा एका तर परत फवारायला लागतोय काय? ऐका मी तसलं बी आणलंय पोरांनो. तुमचं कसं काय बरं आहे का? तसं मी पोरांच्या शक्यतो नादाला लागत नाही, कारण ती बुवाची अजिबात ठेवीत नाहीत. त्यामुळे सहजासहजी मी पोरासने काही विचारित नाही. पण तरी बी पोरांनो तुम्हाला विचारत, महाराज असंच झालं, मी विचारत नव्हतो पण तरी बी विचारलं. आणि विचारता विचारता झाली भानगड काय, एक पुरगण मला उठलं आणि मला म्हटलं महाराज लय कमरला आवळू सांगतोय देवाचं नाव घ्या, एकच गाव का मी म्हणतोय, सगळं सांगतोय, येणाऱ्या वाटा बी मोडा म्हणतोयस, एवढं तत्वज्ञान सांगतोयस, मी सांगेल त्या प्रश्नाचं उत्तर जमेल का? मी म्हणलं लगा आता पक्की हो जिरवणार पक्क्या माणसात. मी म्हटलं नाही जमायचं, पण तरी पण मी प्रयत्न करतो सांगायचा. म्हणला तसं नाही, आधी बक्षीस ठरव किती देणार. तो म्हणला, मी म्हणलं एक काम करतो, मला नाही जमलं तर 500 रुपये तुला देतो. तो म्हणला चालतंय चालतंय. मी म्हटलं जर मला नाही आलं मी तुला विचारतो तू किती देणार? तो म्हणला मी तुम्हाला 200 रुपये देणार. मी म्हटलं असं करा. तो म्हणला तुम्ही जाताना पाकिट घेऊन जाणार आहे, मी पप्पाकडे आणून देणार आहे, काय फरक आहे का नाही? हां आहे का नाही? असं असं कुठं असतं का? मी 500 द्यायचं तुम्ही परत 200 द्या, असं कुठं असतं का? अजिबात चालायला नाही. बरं ठीक आहे म्हणलं प्रश्न तर विचार. मग त्यानं मला प्रश्न विचारला, ऐकायचं आहे का? कशी कान देऊन ऐकतात बघा की असतं. ऐका, सूर्याचं केलं ताट, कशाचं? सूर्याचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती, शंकराला ओवळायला पार्वती कुठं उभा होती? हो नाही कळलं, डबल सांगू, ऐका. सूर्याचं केलं ताट, पोरांनो कशाच केलं ताट? चंद्राच्या केल्या वाती, शंकराला ओवळायला पार्वती कुठं उभा होती? मी म्हटलं अजून तर काय शंकराच्या जन्मात मी गेलो नाही, जर गेलो तर नक्की सांगेन. त्याला म्हटलं मी हारलो, ही धरल्या का तुझं तुला 500 रुपये? मी म्हटलं आता ह्यानं 500 घेतलेत, ज्या अर्थी ह्यानं मला प्रश्न विचारलाय त्या अर्थी त्याला उत्तर माहिती. मी त्याला म्हटलं मी 500 दिल्यात, चल सांग आता तू उत्तर, तुला नाही जमत तर तुला 200 द्यावं लागतील. बघता काय माझ्याकडं? तो म्हटलं महाराज एक काम करा, ही 500 तुम्हाला ठेवा, त्यातलं 300 मला द्या आणि 200 तुम्हालाच ठेवा.
मी म्हटलं असं का? म्हटलं मलाच येत नाही, मी काय सांगू, 300 रुपयाचा फायदा करून घेतला, दुसरं काय. कवा बुवाची अक्कल काढते आला. एक तर पोरग उठलं आणि म्हटलं महाराज सांगा अशी कुठली गोष्ट आहे लांबली की बारीक होत्या. आता म्हटलं वडल्यावर ती लांबते, वडल्यावर लांबते, बारीक होणार हे का गोष्ट बाळांनो? नाही. आता ही वायर आहे, ही किती जर ताण वडली तर ही लांबणार आहे, आकाशणार आहे का? मला बी टेन्शन आलं. मी म्हटलं नाही लागा, नाही जमायचं. म्हणला काय कंबरावळून सगळ्याला तत्वज्ञान शिकवता आणि एवढं येत नाही, वडलेली गोष्ट बारीक होती, वडलेली गोष्ट बारीक होती. अरे नाही येत सांग. ते म्हटलं महाराज बिडी. आता म्हटलं का रोज मी बिड्या वडतोय. मी म्हटलं तुला कसं काय कळलं? ते म्हटलं महाराज रोज पप्पाला मीच पिटून देतोय, वडलं की बारीक होत्या, वडली की बारीक होत्या. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, पण ऐका पोरांच्या बुद्धीत महाराज तोड नाही. आणि खरं सांगू का, सरळ बाप म्हणतो, घरला जर आम्हाला नेलं नाही का त्यांना सरळ बाप म्हणतो, महाराज जेवढं मला कळत नाही ना तेवढं कुणाला कळतंय? तुमचीच आहे ती ना. ऐका हे तुमचं झालं. मी परिवर्तन म्हणून तुम्हाला थोडं सांगतोय ऐका. म्हणून मला सांगतात ऐका, घुबड माहिती आहे का तुम्हाला? घुबड, आपला विषय वेगळा चालला. घुबड माहिती आहे ना? हा, घुबडाला दिवसा दिसतं बरोबर ना, आणि रातचं दिसत नाही. रातचं दिसतं, दिवसा दिसत नाही. आणि बरीच माणसं म्हणतात घुबडाचं नाव संध्याकाळी घ्यायचं नसतं. पण ध्यानात ठेवा, घुबड हे कुणाचं वाण आहे माहिती का? कुणाचं? लक्ष्मीचं. आणि रोज तुम्ही कुणाच्या मागं पळताय? हा, म्हणून त्याला घरात आणून ठेवलं तर लक्ष्मी आपापली घरात येते. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. ऐका, त्याचं वाहन जरी घरात आणून ठेवलं तरी लक्ष्मी दारात आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, घुबडे लक्ष्मीच वाहन आहे. मला सांगा, घुबडाला रात्रीचं दिसतं, दिवसा दिसत नाही. ते घुबड म्हणतं या जगात सूर्यच, लक्षपूर्वक बोला, मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. ते घुबड म्हणतं या जगात सूर्यच. महाराज म्हणतात अशी बरीच आहेत. कोण? तुम्ही बोला, कोण? घुबड. ती म्हणतात या जगात देवच. महाराज म्हणतात त्यांच्या नादाला तुम्ही लागू, फक्त तुम्ही विश्वास ठेवायचे का. कोरोना सारखा रोग आला, कोरोना दिसला का? हा, पण होता का नाही? मग नसलेली गोष्ट जर तुम्हाला त्रास देऊ शकते तर माझा देव असलेला का तुमच्यासाठी येणार नाही? निश्चित येईल. पण त्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल, मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चालायचा. महाराज ठीक आहे, देवाचं नाव घेऊ, येणाऱ्या वाटा मोडून टाकू. मग आम्हाला काय करावं लागेल? महाराजांनी एकच सांगितलं, काय? गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ. गोड गाणं आलं बरं. पताका बांधून काठीला, हो पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. हो विठ्ठला वारकरी आला भेटीला. हो गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ. सांगून जातो एखादा पवित्र अशी तुळशीची माळ घाला. अरे भगवंताचं नामस्मरण करायला काही लागत नाही. ऐका, काय लागतं? गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ, पताका बांधून काठीला, हो पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. ऐका, काय करा? गळ्यामध्ये टाळ, लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. ऐका, काहीच करू नका, फक्त देवाला लागतं काय? लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष आणि सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा. ऐका ऐका ऐका, त्याचं नाव जरी घेतलं तर पण माणसाचं झालंय काय? महाराज बरीच माणसं म्हटली, महाराज म्हणतात लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस. आता रसाचा बी प्रकार आहेत, उसाचा रस, आंब्याचा रस, सडलेल्या घोडाचा रस, सडलेल्या. ऐका, महाराज म्हणतात तो रस कधी पिऊ नका. का? अरे जाम से जाम पीने से क्या फायदा? अरे सुबह पियेंगे तो शाम तक उतर जाएगी. अरे शाम से जाम पीने से क्या फायदा? सुबह पियेंगे तो शाम तक उतर जाएगी. अरे लेकिन एक बार हरि नाम की शराब पी के तो देख,
तेरी जिंदगी सुधर जाएगी. इतकी शराब देवाची चांगली आहे, पण माणसं नगू तीच पेत्यात. मी सजासजी दारुड्याच्या आणि येड्याच्या तर कवाच नादाला लागत नाही, कारण येडीन दारुडी तर सांगून ती कवा. मला सांगा, रस्त्यानं चांगला माणूस चालला तर कुत्रं त्याला भुकतं ना अंगाव येतं. बघा, चांगला माणूस चालला तर त्याच्या अंगावर कुत्रं भुकतं ना अंगाव येतं. पण मला आज पात्र कवा बी दावा, दारुडं रस्त्यानं चाललंय त्याच्या अंगावर कुत्रं येऊन त्याला चावलंय, तर त्याला माहित आहे ह्याचा समतोल बिघडलाय, परत आपली हाडकं बी खाली गावायची नाही. खरंच आहे महाराज, खरंच आहे. नाही परिस्थिती तशी झाली महाराज, रस्त्यानं दारुडं चाललं तर ती इतकं डुलत जातं, त्या कुत्र्याला बी माहित असतं ह्याचा जर समतोल बिघडला तर ती कवा बी पडू शकतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका, दारुड्याच्या कधी नादाला, येड्याच्या तर अजिबात लागायचं नाही. एक येडं येरवड्याच्या जेलमधनं सुटलं त्यानं एक रुपया गोळा करून 5 रुपये गोळा केलं आणि ती गेलं. ती पिवळा डबा असायचा माहिती आहे का, कशाचा पिवळा डबा असायचा की STD, रुपया टाकला की फोन लागायचं पहिलं असायचं. मग ती गेलं आणि त्यानं रुपया टाकला आणि फोन लावला. हॅलो, कोण बोलतंय? तिकडं म्हणला डॉक्टर बोलतोय डॉक्टर. तिकडं येड म्हणते मग कापूस आहे का कापूस? आता डॉक्टरकडे कापूस नाही तर दारूच्या बाटल्या गावतं, कापूसच गावणार डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणला आहे कापूस. मग येड म्हणते घाल खिशात. बघता काय, माझ्याकडे पहिला रुपया संपला, दुसरा संपला, तिसरा संपला, चौथा टाकला आणि ह्यानं फोन लावला. रिडायल दाब. हॅलो, कोण बोलतंय? डॉक्टर बोलतोय डॉक्टर. कापूस आहे का कापूस? घाला खिशात. ह्यानं परत खिशात घालायचा. शेवटी संपलं आणि 1च रुपया राहिला. ह्या जातीनं रिडायल केला, रुपया टाकला आणि फोन लावला आणि विचारलं हॅलो, कोण बोलतंय? तिकडं डॉक्टर म्हणला अरे डॉक्टर बोलतोय डॉक्टर. मग येडं म्हणते कापूस आहे का कापूस? डॉक्टर म्हणला कापूस संपला. मग ती येडं म्हणते काढ खिशातला. ऐका, येड्याला कळलं पण डॉक्टरला कळलं नाही. ऐका, म्हणून सदासजी येड्याच्या दारुड्याच्या कवा नादाला लागायचं नाही. येड्याला आंधळ्याला तर नुसतं म्हणायचं, आंधळं असतं ना आंधळं, त्याला नुसतं म्हणायचं चल तुला मी रस्ता क्रॉस करून धावतो, आणि त्याला काय म्हणायचं तू माझा हात नाही धरायचा, मी तुझा हात धरतो. येडं झाला काय, ती महिला अजिबात जमायचं नाही. तू मधीच नेऊन सोडशील आणि माझा बरोबर कार्यक्रम करशील. त्यानं जर आपला हात धरला एखाद्याला देऊन बघा, आपल्या नसा बंद करतं, नसा इतका आवळून धरतं. त्याला माहित आहे ती जात कवा बी आडवी कुठं बी सोडील. पण ऐका, महाराज म्हणतात तो ब्रह्मरस काढा पिऊ नका, प्याचा झाला तर हरिनामाचा काढा प्या, जिंदगी तुमची सुधरून जाईल. महाराज एवढं सगळं कशासाठी करायचं? नाही केलं तर चालणार नाही का? महाराज म्हणले तुम्ही मृत्यू लोकात आला आणि आल्यानंतर तुमच्याकडून किंचित पाप घडलं, केले कर्म झाले, त्याची भोग आले, ते पाप भोगण्याकरता तुम्हाला मृत्यू लोकात यावं लागतं. आणि आल्यानंतर त्या पापातनं जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज आम्ही किती इतकं पाप आहे का, याचं उदाहरण तुमच्याकडे पुरावा काय आहे का? मी मागे सांगितलं वाढल्या कोळ्यासारखा वाल्मिक ऋषी झाला. पण ऐका, फक्त नामस्मरण केले रामायण, रामाआधी कोळ्याची कीर्ती वाढली गण, वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. मग तुमचा आमचा उद्धार का होणार नाही? तुका म्हणे महापातके पती आणि होती जीवन मुक्त हेळा मात्रे. महाराजांनी गोड सांगितलं शेवट चरणामध्ये, म्हणताय तुका म्हणे महापातके पतीत, 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 होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, केला राज भान चालेसा, केला राज
राजभार तुका म्हणे महा पातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. मग त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? भगवंताचं नामच गावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पै काम नाही. आता तुकोबराय म्हणतात मी एवढं सगळं सांगून दमलो म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलं गाड्या ऐक जन्माला आलास ना आयुष्यात देवाच्या नामस्मरणाशिवाय काहीच येणार नाही. बसल्या प्रत्येक माणसाला 2 शब्द सांगतो. माझं कीर्तन संपत आलं गाड्या. 10 मिनिटं मी तुमची एक्स्ट्रा घेतल्यात. 5 मिनिटांमध्ये मी कीर्तन सोडतो. चालतंय ना बसलेले? चालते ना 5 मिनिटं? ऐका 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 सांगून जातो ऐकून जा. ज्याला बी गर्व वाटतो गड्या पैशाचा श्रीमंतीचा त्या प्रत्येक माणसाला सांगून जातो ऐकून जा. या जगात पैशानं कोणी श्रीमंत होत नसतो. या जगात तुम्ही कसं जगला किती वागला याला सगळ्यात मोठी किंमत असते. कारण सांगून जातो ऐकून जा. अरे करोडो रुपयाचा तुम्ही बंगला बांधा मी दुमत म्हणणार नाही. 1 कोटीचा तुम्ही बंगला बांधसाल पण ध्यानात ठेवा 1 कोटीचा जरी तुम्ही बंगला बांधला तर घरातली माणसं तुम्हाला 1 कोटीच्या बंगल्यात तुमचा पुतळा लावून ठेवणार का मसन वाट्यात नेऊन जाणार. लक्षपूर्वक माझं कीर्तन ऐका. कुठं? मसन वाट्यात. ऐका 50 लाखाच्या गाडीतनं जर तुम्ही फिरत असाल तर ध्यानात ठेवा एक दिवस तुम्हाला अटॅक आला तर जाताना 50 लाखाच्या गाडीतनं नेत्याल पण तिथं गेल्यानंतर कदाचित तुम्ही मेला तर 50 लाखाच्या गाडीतनं तुम्हाला घरी कोणच आणणार नाही. 108 नंबरच्या गाडीतनंच यावं लागेल. गर्व कशाचा करू नका. कारण सांगून जातो माणसानं माणसासारखं वागण्याकरता विश्वाच्या मालकानं तुम्हाला मृत्यू लोकात पाठवलं. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. तुला देव नाही आठवलं मानसा आता तरी मानसा आता तरी ऐका आयुष्यात हे काहीच येणार नाही. म्हणून महाराज सांगतात ऐका आयुष्यात तुमच्यासोबत फक्त देवाचं नामस्मरण येणार आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला नाही कळलं तर नाथ महाराजांनी सांगून ठेवलं कुठं? हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बाग काळ बांधून येईल. सरत शेवटी बाग काळ बांधून येईल. सरत शेवटी बाग काळ बांधून येईल. सरत शेवटी बाग एका जनार्दनी आमचे काय बाय जाईल. एका जनार्दनी आमचे काय बाय जाईल. पिंगळा 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 माधवारी सगळे बोली तो देखा पिंगळा माधवारी टाळी टाळी बसलेले टाळी टाळी सगळे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी टाळी टाळी बसलेले वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके बोला मी वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके बोला मी वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई अवघा 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 दागड धिंगारे अवघा दागड धिंगारे अवघा दागड धिंगारे अवघा दागड धिंगारे धिंगारे अवघा दागड धिंगारे अवघा दागड धिंगारे हे सुया गे फणी गे दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कुणी काळ म्हणी 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 कुंकू घ्या कुणी काळ म्हणी. सोहम वाग्या
वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी अनमा महाराज जी पोरं चाळाच्या मागे गेली ना ती सगळ्या चाळाच्या मागची पोरं टाळाच्या माग आली त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे फक्त पिंगळा कारण त्यासनी बी कळालं तिकडं वाचतंय ती इकडं बी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी म्हणून महाराज म्हणतात त्या देवाकडे तुम्ही जा महाराज त्या देवाचं नाव आहे काय सांगू विठोबा रखुमाई कुंडली कोदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय ठोकार कुमाई जय ठोकार कुमाई ऐका संपलं माझं कीर्तन तुम्ही म्हणाल मागापासून तेवढंच म्हणतोय संपलं माझं कीर्तन संपलं मग अजून संपना मला क्षमा मागतो बरं थोडंसं 10-15 मिनटं घेतली एक्स्ट्रा पण क्षमा मागतो आहे का सर्व तुम्हाला मी मागाशी बी सांगितलं भजन करा तुमचं ध्यान कुठं होतं सांगू का मला हार कसा घालत्यात बुक्का कसा लावत्यात झोपवत्यात कसा नेत्यात कसा ऐका माणसं लबाड आहेत पण ऐका त्या देवाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून त्या देवाचं एकदा नाव घ्या महाराज त्या देवाचं नाव आहे काय सांगू एकदा सगळ्यांनी हातोर करा बघू वा वा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली असो गोड तुमचा भव्य दिव्य चालला अखंड नाम सप्ताह त्यातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि पहिला दिवस 11:15 पर्यंत मी चालवलाय पण उद्यापासून 11ला बरोबर बंद होतील कीर्तन पण येत जा कसं आहे आता अवसान तर नसल्यामुळे जरा वाढले पुढचं पण ऐका असो तर मी तर काय करू उरकनाच झाले मी ती काय झालंय वाळवाण टाकले मी आपलं गोळा करतोय मला बी कळतंय बाहेर पाऊस आलाय पण ती गोळाच होईना झाली आता मी कागद इसकाड लावलाय आता झोपले बरोबर पण ऐका संपवतो ऐका 2 मिनिटात गोड असा तुमचा सप्त्याला नजर लागायसारखी भागातला सुंदर तुम्ही सप्ताह करताय महाराज का सांगू का एवढं नाही कोण महाराज खर्च करत महाराज ह्याला 2-1 लाख रुपये लागतात एवढं बांधून सगळं करायचं म्हणलं की त्याला 2-2.5 लाख रुपये लागतात आणि आता पैशाशिवाय महाराज काय चालत नाही पैसा आहे तर सगळं चालतंय नाही तर काय चालणार आहे तुम्ही सांगा बरोबर ही बुवा काय फुकट मी बी त्यात आहे बरं का कोण काय फुकट येतं का सांगा आम्ही तर काय फुकट आलो का तुम्ही आता म्हणणार आहे महाराज आलाय नारळ घेऊन आपलं घरला नाही कोण जाऊ शकत ज्याला त्याला कॅमेरावाला सिस्टीम सगळंच बघायचं असतं त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा आज पहिला दिवस आहे गोड तुम्ही उपस्थित राहिला एकच महिला मंडळ माझं काम करा काय करा उद्यापासून आपल्या मैत्रिणीला सांगायचं लागल एवढी मिस्त्री देती पण संध्याकाळी कीर्तनाला तेवढी
गडी आपलं कसं काय बरं आहे ना नुसतं म्हणायचं तांबाखू लागल एवढी खा पण संध्याकाळ तेवढं लागा कीर्तनाला चल कदाचित तिला जर तुम्ही आणलं तुम्ही जर एखाद्या गाड्याला आणलं तर त्याचं पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्यापासून एवढं काम करायला शिका जास्त बोललो असेल तर तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा तुम्ही सर्व जाणार तुमच्या विनेकरी महाराज गोड तुम्हाला ही बाळं दिसत आहेत मी परिचय द्यायची तुम्हाला गरज नाही त्यांच्या निमित्तच इथे येण्याजोगाला त्यांचाच मला फोन आला महाराज असं तुम्हाला बेलवेळ्यात कीर्तन करावं लागतंय आमचे दादा पाठीमाग बसलेत त्यांचा बहुतेक निखिल महाराज आणि गणेश महाराजांना फोन गेला दादा काय नाव आपलं विशाल दादांचा फोन गेला महाराजांना महाराज असं तुम्हाला आमच्या गावात सप्त्यात कीर्तन करावं लागेल मग महाराजांचा मला फोन आला महाराज तुमचा कितवा दिवस घालू द्या बेलावड्यात मी म्हटलं तिसरा सोडून कुठला बी घाला पण महाराजांनी माझा पहिलाच घातला पण असू द्या पहिला चान्स बरीच कीर्तनकार पहिला दिवस घेत नाहीत कारण त्यासनी माहीत असतं लय ताप होतं पण मला काय आज खरंच ताप झाला नाही असं वाटलं की जागराचा दिवस आहे का इतकं गोड मला बी समाधान वाटत होतं महाराज तुम्ही म्हणून दादा विशाल तुमच्याही चरणादर्शन घेतो ही जी पोरं तुम्हाला दिसत आहेत कडेगाव या ठिकाणी संस्था आहे कुणाला आई नाही कुणाला वडील नाही अशी गोर गरीब असते तर पोरं शिकवली जातात हरिभक्तपरायण गुरुवारी गणेशजी महाराज डांगे यांच्या माध्यमातून ती संस्था चालत असते ऐका एक पोरग सांभाळताना तुम्हाला बी माहिती आहे एकाला चेटे एकाला पॅन्ट नाही बऱ्याच भानगड होत्यात ही 17 गावातली पोरं बरं आपल्याला बी माहिती आहे महाराजी कशी असतात गावावरून ओळून टाकल्याला मला हिकळं चांगला तर मला कुठं हिकळाय तवा पण ऐका तीच पोरं चांगली आणि एक सांगू का ऐका तुमचं पोरग पुढारी करण्यापेक्षा वारकरी करा का सांगून जातो ऐकून जा पुढारी केलं तर प्रत्येक 5 वर्षानं तुमच्या पोराला गावाचं पाय धरावं लागतील पण ऐकून जा तुमच्या पोराच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ घातली आणि पांढरी कपडे धारण केली तर 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा तुमच्या 2 वर्षाच्या पोराच्या पाया पडेल इतकी ताकद माझ्या संप्रदायाचे म्हणून वारकरी संप्रदायाचे पाय करा त्यांच्याही चरणादर्शन घेतो ज्यांनी गोड गायन केलं महाराज आपलं महाराज तुमच्याकडे बघितलं की तुमच्या तोंडातून शब्द आला नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या मातीमध्ये राहिला ना त्या मातीमध्ये महाराज मी 3 वर्ष राहिलो मी आळंदीला होतो 3 वर्ष राहिलो ती माऊलींची माती आहे आणि तिथं एखाद्याला कधी गर्व कोणाला येऊ देत नाही नम्रता शिकवते नम्र झाला होता तिने कोंडिली अनंता आणि महाराज ती नम्रता तुमच्याकडे होती महाराज तुमच्याही चरणादर्शन दर्शन घेतो गोड तुम्ही गात होता आणि सगळी तुमच्याकडे बघत होती वा इतका गोड महाराज अलीकडे असणारे भरत महाराज वा महाराज तुमच्याही चरणादर्शन घेतो गोड तुम्ही साथ केली तुमच्याही चरणादर्शन घेतो ज्यांनी गोड पकवाज वाजवला कसा वाजवता मग अशी तडतड तडतड लह्या वाटल्या गत वाजवत होता का नाही महाराज गोड तुमचं नाव संजू कदम महाराज तुमच्याही चरणादर्शन घेतो गोड तुम्ही पकवाज वाजवत होता आणि पकवाज वाजवून झाल्यावर मला ती आठवण झाली एका पिक्चरची कुठली हे हात मुझे महाराज तुमचा हात नको पण गोड पकवाज वाजवत आहे कारण तुम्ही पकवाज वाजवताना मी डुलत होतो कारण पकवाजाचं कामच ते असतं रंग देवता भरवण्याचं तुमच्याही चरणादर्शन घेतो बाजूला असणारे महाराज असो सांगा जोरात नाव सांगा काय अडचण नाही मी काय म्हणत नाही पण महाराज तुमच्याही चरणादर्शन घेतो संस्थेचा विद्यार्थी ज्यांनी गोड पकवाज वाजवला ते या संस्थेचा विद्यार्थी हरिभक्तपरायण अभिजित महाराज चव्हाण त्यांच्याही चरणादर्शन घेतो ज्यांनी गोड शूटिंग केलं ना हां आतुरतेनं माझी वाट बघत असतात आमचे काकाही पाठीमाग उभा राहिले काका तू संत सेवा हरीचा कावा ह्या चॅनलवरती तुमचा अखंड सप्ताह जोपर्यंत तुमची 100 अजून एखादी पुढची पिढी जरी आली आणि त्यांनी यूट्यूब खोललं तर ही सप्ताह तुम्हाला बघायला भेटेल इतकं गोड तुम्ही काम करता त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा बघ बरं वा वा हां तर राहिले ज्यांची साऊंड सिस्टम आहे आमच्या आमिर भाई वा भागात तोड नाही बरं ऐका म्हणजे त्यांनी कहरच केला मला जी लागते ना तोंडातनं शब्द मला सजासजी तुम्ही आता भागात बघा सप्त्यासनी तुम्ही म्हणणार नाही आमिर भाईची सिस्टीम पाहिजे त्याशिवाय जमत नाही कारण ती आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आमिर भाई तुमच्याही चरणादर्शन घेतो गोड तुम्ही सिस्टीम दिली यंदा जेवढ्या मिशन आहे त्या पुढच्या वर्षी डबल होत्याल ह्या सप्त्याला आपल्याला तुम्ही फुकाट ते आपलं तुम्ही बघा पण ऐका आमिर भाईचे चरणादर्शन घेतो आता राहिलं नाही ना कोण पुन्हाच एकदा तुम्ही सर्व पारायणातील आयोजक नियोजक ती मागं ठेवले कारण का समजा अजून एखादा चुकीचा शब्द माझा गेला तर चोपदार पुढं असावा म्हणून चोपदारासनी मी मागं अजून ठेवलंय का एखादा अंगावाला तर चोपदार पुढं ढकलून आपलं मोकळं झालेलं बरं चोपदार गोड तुम्ही दिसताय बरं हां चोपदार असं पाहिजे दष्टपुष्ट कारण आमची तब्येत म्हणजे हटकुळी एका आता आलेल्या बऱ्याच जणांना बी वाटलं असेल कशाची आता कीर्तन करायचा तवा दिसतोय याचा वाटकुळा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल पण ध्यानात ठेवा दगडाखाली चुकाडला बारकासला काय मोठासला काय ठिणगी हां ध्यानात ठेवायचं माणसाच्या वर्तणुकीपेक्षा त्याच्या कर्तृत्वावर निश्चित जा चोपदार तुमच्याही चरणादर्शन घेतो नाही ना कोण राहिला आता आणि जरी राहिला असला तरी एक सांगतो ऐका जेवढी बी आल्यात ऐका मी तुमच्या लेकरांसारखं आहे म्हणून सांगून जातो ज्याला एक लेकरू आहे त्यानं दुसरं म्हणून मला दत्तक घ्या ज्याला 2 आहेत त्यानं तिसरं मला घ्या ज्याला कोणच नाही त्यानं मला दत्तक घ्या नाकी स्टेट नाव तसलं काय नको पण तुम्ही सगळेजण आला तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो एकदा फक्त हर हर महादेव म्हणायचं फक्त हर हर महादेवाचं कीर्तन संपलं ना तुकाराम 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 धन्य धन्य शिवाजी सुर
चला धन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर ऐका असा एक राजा होऊन गेला होता त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजे भोसले अरे नसता झाला राजा तर नसती दिसली अंगणात तुळस नसती दिसले मंदिरावरती कळस नसती दिसली माझ्या आया बहिणीची इज्जत आणि आबरू वाचली नसती रे गड्या अरे झाला राजा म्हणूनच खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण झालं असं एक रत्न ज्या माऊलीनं दिलं होतं ना त्या माऊलीचं नाव होतं राष्ट्रमाता राजमाता मासाहू जिजाऊ साहेब अरे त्या माई साहेबानं कुशीत 9 महिने 9 दिवस माझं स्वराज्याचं रत्न वाढवलं होतं आणि शिकवण दिली होती कशाची ऐकून जा मासाहेबांना डोहाळे लागले ना कशाचे आत्ताच्या आईला विचारलं ए माय तुला डोहाळे कशाचे लागले माय म्हणली महाराज मंचुरन खायचे आत्ताची माय म्हणली वडापाव खायचे पण ऐका मासाहेबांना डोहाळे लागले पण कशाचे सांगू का ऐकून जा डोहाळे लागले होते घोड्यावरती बसावं टप 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 घोडं उतरावं येणाऱ्या मुघली सत्तेला नास्तभूत करावं असे डोहाळे लागले होते त्या उदरी माझा राष्ट्रमाती मासाहेबांच्या जिजाऊ साहेबांच्या उदरी असं एक रत्न जन्माला आलं त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजे भोसले एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज सगळे हातवर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम तावसर शिवाजीराजेश्वर राजाधिराज श्रीमती योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ही घेतलं का माहित आहे का आपापली जागी व्हावी घरला सगळी जावी म्हणून घेतलं आता तुम्ही आपापल्या घरला जाल त्याचबरोबर सोहलीवरून सुद्धा आमचे अमित डोळ साहेब आलेत पुढारीचे पत्रकार मला तुम्ही सुद्धा कीर्तन करता उपस्थित राहा तुमच्याही चरणदर्शन घेतो आणि कीर्तन सेवेला पुन्हा एकदा पारातील सर्व आयोजक नियोजक ज्यांचा सौजन्य दाता आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो कोणाचा नामोल्लेख त्यासाठी मी केलेला नाही सर्व पारातील आयोजक 1 रुपयापासून शेकडो रुपयापर्यंत सगळे आयोजक नियोजक कोण असतील ते सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो बाबा तुम्ही सुद्धा पुढे बसला तुमच्याही चरणदर्शन घेतो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय ज्ञानदेव